मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे डे 9 आणि डे 8चा व्लॉग लाईव्ह झालेला आहे। आता डे 8चा व्लॉग तर 24 मिनिट्सचा झालेला। एडिट काल रात्रीच केली, रोज रात्री लेटच झोपतो, एडिट करूनच झोपतो, सर्व म्हणजे सेट करतो आणि झोपतो, मग सकाळी लेट उठलं तरी चालते। आणि आजचा अजून तरी काही प्लॅन नाही मिळत, काय प्लॅन झाला तर ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे। तर 1:40 झालेले आहेत आणि आता आम्ही थोडं कामासाठी बाहेर आलेलो आणि होप करतो तुम्हाला नवरात्रीचे सर्व व्लॉग्स आवडले असतील। एक प्लेलिस्ट ही बनवली आहे, ती तुम्ही चेकआउट करू शकता, तुम्हाला सर्व व्लॉग तिथे भेटतील। तर आता आपण पालघरला थांबलेलो, तर चिराग पण आलेला आहे आणि चिराग आणि मी चाललोय बोईसरला। गिफ्ट भेटलाय, कालच भेटला मित्रा गिफ्ट। मग काय कशी वाटली सुरुवात? मग गिफ्ट चांगला होता। माझा अजून कोणता गिफ्ट घ्यायचा आपल्याला? आता मोठा गिफ्ट घ्यायचा आहे। मोठा गिफ्ट घ्यायचा आहे, घेऊ। तर आता मी चिराग सोबत चाललोय GT वर, आम्ही थोडं बोईसरला चाललोय। रोड बघा किती खराब आहेत आणि GTचा टॅक्स आम्ही रोड टॅक्स दिलाय 50,000 आणि रोड तर 50 रुपयाचे नाही बांधलेले मिळत प्रशासनाने। हा, रोड नसलेले बरे, नाही तर टॅक्स तरी नका घेऊ। फ्यूल फुल आहे तरी हा पेट्रोल टाकायला आलाय। काय रे, मला समजेल GT घेताना काय होतंय, ते फुल फक्त दाखवते। तर चिराग आपण कशाला आलं तर रॉयल एनफिल्डमध्ये? पेट्रोलचं काय इंडिकेटर ना, काय होतं इंडिकेटर? इंडिकेटरचा प्रॉब्लेम आहे स्टार्टिंगपासून, म्हणून आलोय। आता स्वतःहून गाडीत नाही घेतली मिळत आमची, तर काय करू आता? काय बसून टाइमपास करायला लागेल, दुसरं काय नाही करू शकत आपण। पण ते स्टार्टिंगपासूनच प्रॉब्लेम आहे ना, डिलिव्हरी घेतलंय तेव्हापासून। रॉयल एनफिल्डची सर्व्हिसिंग आहे, खराब आहे। हा बघा, लक्ष द्या, लक्ष द्या। तर हे दोघं चालले आहेत पेट्रोल टाकायला, कारण की लेवल चेक करायची आहे, फ्यूल लेवल बरोबर येते की नाही। आता आमचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही स्टेशनला चाललो आहे खास सनग्लासेस घ्यायला। आणि आमचं रॉयल एनफिल्डमध्ये काम करून दिलं राहुलने, तर त्याला खूप खूप थँक्यू, त्याने स्वतःहून आम्हाला बोलावलं होतं। आणि आता मी आणि चिराग चाललो आहे बोईसर स्टेशनला, त्याला पण चष्मा घ्यायचा आहे। काय घ्यायला? प्रीमियम गॉगल्स घ्यायला। ओके, नाईस। आहे बोईसरची ट्रॅफिक। प्रीमियम गॉगल पाहिजे बघ, आम्ही प्लॅन कॅन्सल केलेला आहे चष्मा घ्यायचा। आणि ट्रॅफिक बघा बोईसरमध्ये। आणि यो गोरू तू काय करायला? तू मित्रा इकडे भेटायला आलोय, खायचं काम आहे का? इथे नाही, आता नको, आता नाही यासाठी। तर आता 7 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललोय मंदिरामध्ये, कारण की आज अष्टमीचा होम आहे। आता जस्ट मंदिरातून घरी आलो आणि वाजल्यात 8 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत। मंदिरात आरती चालू होती आणि आता जेवतो आणि मग रेडी होऊन आपण निघूया तालबीट्सला जायला। तर हे आहेत तालबीट्सचे पास। मम्मीने काय खिसे चेक केले नाही कुर्त्याचे आणि बघा हालत बघू शकतात। आता मला आठवण आली। सुयश भाई सर्वात पहिले चाललाय पालघरला। सुयश भाई नक्की काय करायला चाललाय तू? आज गरबा खेळायला चाललाय। रोज काय करायला जातो? बघायला। तर आता मी चाललेलो गुड्डीकडे, गुड्डीला घ्यायला, पण फाटकात गाडी अडकली होती म्हणून मी रिवर्स करून अशी लावून ठेवली आहे। जर फाटक खोलला तर त्या बाजूला जाईल, नाही तर ती येणारच आहे। तर बघा पोरं पण मेकअप करतात। मेकअप नाही, फक्त एक क्रीम लावायला लावलंय हिने, सांगायचं ना कोणाला। हा, सिक्रेट क्रीम। तर आता 9वीच झालेले आहेत आणि मी आणि पदू चाललोय तालबीट्सला। बाकी सर्व गेले आणि फक्त 2 दिवस आम्ही कारमध्ये गेलो, म्हणजे मी 1-2 दिवस गेलो, पदू 1 दिवस। आणि आज आम्ही बॅक टू बेसिक, आमची डेव्हिड पुत्र, आमचे 2 परम मित्र जॉईन झालेले आहेत, दिनात आणि मयूर। काय मयूर, काल आला नाही, तुला फोन करून थकलो। काय करा, 2 दिवस जरा विकनेस होता, पण आता आज धमाल करू आमची। आणि दरवेळीप्रमाणे आता आम्ही रोज लेट होतो।
9 वाजल्यात आणि आम्ही पालघरला पोचलोय. पतू यांनी पार्किंग शोधून काढलेली आहे. पतू कसं वाटते तुला? 9च्या 9 दिवस आलाय. यावर्षी 11 दिवस म्हणजे 11व्या दिवशी दसरा आहे तर 1 दिवस वाढलाय. जाम मजा, 1 दिवस वाढला अजून मजा येते. तर बघूया आता आज काय होते आपल्या. आता मी मारतो स्प्रे.
गरब्याचा ब्रेक झालेला आहे, यानंतर दांडिया चालू होईल. पण पाऊस लागलाय. पण तू काय बोलेल पावसाला? पावसानं काय हो, आज फुल एन्जॉय. ब्रेक ब्रेक. मयूर काय बोलेल? काय नाही, आज जाम नाचलो, थकलेलो आहे. तुझा फाउंडेशन दिसतो. दिसलाच पाहिजे ना, लावलाय तर दिसायला काय, दिसला तर काहीतरी. इकडे कशाला आलोय मी फाउंडेशन लावून, काय होण्याचं. उलटू बटाक पार्टी चालू आहे आमची. बिस्लरी पाय धुवायला. बिस्लरी पाय धुवायला बघा, एवढे अमीर व्हायचं आहे मला की मी बिस्लरी वापरेल पाय धुवायला. पाय मागवलाय पाय. हा फक्त इकडे खाण्यासाठी येतो, नाचत नाही. हा माणूस शी करतो ना, खातो. ही बघा ही बघा ही बघा कॅमेरा समोर, कारण की तो स्वतःशी आहे. तर आता दांडिया चालू होत आहेत, पण आमचे मेंबर्स अजून इकडे खातच आहेत. किती खातील मित्रांनो तुम्ही? खाऊन खाऊन पोट दुखेल तुमचं. चिन्मय पाटील खूप दिवसानंतर. चिन्मय जातो कुठे? बोईसरला जातो का तू? कुठेच नाही, घरात झोपतो. नाही खोटी गोष्ट आहे. पोरी मला बोलवत नाही सध्या, मग मी पण बाहेर निघत नाही.
भाविक आज तू नाचला खूप दिवसानंतर, तुला कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं आज, मनापासून नाचलो एकदम. मला वाटते तू घरी प्रॅक्टिस केलंय जाम 2 दिवस. 15 मिनिटं प्रॅक्टिस केलेली, पण ती आज उपयोगी पडली मला. झूट बोल रहा है. शिकवणार हाच होता मला, शिकवणार हाच होता आणि ही होती. मस्त एकदम मजा आली बाई तुला बघून. पुढच्या वर्षी एकत्र नाचू आपण. पुढच्या वर्षी याच्यावर ऍडव्हान्स करू आपण. ओके डन. या वर्षी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 2,500 फोटो काढलेले आहेत 9 दिवसात. फायनली माझ्या मित्राला बक्षीस भेटला. अजून एक. तर आम्ही त्या दिवशी बजरंगला गेलेलो तिथे आणि आज फायनल क्लास होता इकडे तालबेटला. 9 दिवसाची मेहनत आज रंगला आहे आणि उद्या फायनल आहे. सो स्टे ट्यून फॉर फायनल. तुला बक्षीस भेटलं, कसं वाटते तुला? बक्षीस भेटलं ठीक आहे, पण काकांनी नावच नाही घेतलं, हे थोडं वाईट वाटलं. थोडा काय करणार होता. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रथमेश राऊत. तर आज ऑफिशियली आपल्यासाठी शेवटचा दिवस होता. उद्या आपण येऊ टाईमपास करण्यासाठी आणि खूप मजा आली. 9 दिवस. यावर्षी 11 दिवस म्हणजे 11व्या दिवशी दसरा आहे म्हणून अजून एक दिवस वाढतो. पण उद्याच्या दिवशीच इथे फायनल्स आहेत, तर उद्या आपण नक्कीच येऊ फायनल्स बघायला. टाईम भेटला ना, स्पेस भेटली तर बाजूला नक्की नाचू. थँक्यू. 1:15 झालेले आहेत आणि आम्ही फायनली निघालोय घरी जाण्यासाठी. तुम्हाला माहीतच असेल रोज मी गाडी चालवत नाही, आज मी गाडी चालवतो कारण की या माणसाचा पाय कापलेला आहे. आणि पाय का कापला? जोरजोरात नाचत होता वाटते. खूप जोरात नाचतो आज. पायात कापला माझा. काय करता काय माझा. काल जो शॉट मिस झाला होता तो आज धूम धूम. आणि समोर खूप चांगलं वातावरण आहे. पाऊस पडून गेलेला आहे. पाऊस आमची साथ देतोय. फक्त 1 का 2 दिवस साथ नाही दिली, पण आज पण साथ दिलेली आहे की पाऊस पडलेला नाही मिळत. आणि रोड ओले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता जस्ट घरी आलो. 2 वाजायला 20 मिनटं बाकी आहेत, म्हणजे 1:40 वाजलेले आहेत. तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.